अहिल्यानगर शहरातील जुना दाणे डबरा परिसरातील ग्राहक भंडार गॅस वितरण केंद्राचा ढिसाळ व निष्काळजी कारभार आता अक्षरशः नागरिकांच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेलाय। दिवसेंदिवस वाढणाऱ्या तक्रारींकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। शहरातील इतर गॅस वितरण केंद्रांवर घरपोच गॅस सेवा सुरळीत सुरू असताना ग्राहक भंडारने मात्र मागील अनेक दिवसांपासून ही सेवा पूर्णपणे बंद ठेवली आहे। परिणामी गॅस बुकिंग केलेल्या ग्राहकांना पहाटे 5 वाजल्यापासूनच केंद्राबाहेर रांगा लावून उभे राहावे लागत आहे। सकाळी 10 नंतर केंद्र उघडल्यानंतरही ग्राहकांना दिवसभर उन्हात ताटकळ थांबावे लागत आहे। अत्यंत संतापजनक बाब म्हणजे एवढा त्रास सहन करूनही अनेकांना गॅस सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। गेल्या 3-4 दिवसांपासून गॅसची गाडीच आलेली नाही असे कारण देत संबंधित अधिकारी जबाबदारी झटकत असल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे। गाडी नेमकी कधी येणार याबाबतही कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नाही। आज सकाळी गॅसची गाडी आल्यानंतर केंद्रावर एकच झुंबड उडाली। आठवडाभर चक्रा मारूनही गॅस न मिळालेल्या नागरिकांचा संताप अनावर झाला आणि परिस्थिती तणावपूर्ण बनली। गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला। हीच परिस्थिती किती गंभीर आहे याची जाणीव करून देणारी बाब ठरली। याहूनही गंभीर आरोप म्हणजे ओळखीच्या लोकांना बुकिंग न करताच गॅस सिलेंडर देण्यात येत असून नियमित बुकिंग केलेल्या सामान्य नागरिकांना मात्र मुद्दाम वेठीस धरले जात असल्याचे समोर येत आहे। या प्रकारामुळे व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि मनमानी उघडपणे दिसून येत आहे। ग्राहक भंडारच्या या भोंगळ व अन्यायकारक कारभाराची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच गॅस वितरण व्यवस्था पारदर्शक आणि सुरळीत करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। गॅससारख्या जीवनावश्यक सेवेबाबत असा हलगर्जीपणा किती दिवस सहन करायचा असा संतप्त सवाल आता अहिल्यानगरकर विचारत आहेत। पण अजून टाकी भेटलेली नाही। कालच्या तारखेचं त्यांनी टोकन दिलं होतं, काल दिवसभर इथं थांबलो तरी सुद्धा टाकी भेटली नाही आणि आज म्हणतात की टाकी शिल्लक नाहीये म्हणून हे आलेलं नाहीये। अडचणी काम धंदा सांभाळायचा तर हे करायचं म्हणल्यावर कसं काय करणार माणूस, किती वेळा इथे चक्रा मारणार।